नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील झेंडेगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली. फैजान निसार जहागीरदार, वय वर्ष 25, राहण वेलजी हाइट्स, हनुमान मंदिराशेजारी, यांच्यावर 7 जणांच्या टोळक्यानं तलवारी आणि रॉडने हल्ला करून 15,000 रुपये लुटल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता पिंजरा गोश मार्केटजवळ घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. फैजान हा रात्रीच्या सुमारास पिंजरा गोश मार्केटजवळून जात असताना नसीर शेख अब्दुल्ला उर्फ तुको, फरमान शेख नसीर उर्फ लुक्का, अशान शेख नसीर, मुजाहिद शेख लियाकत, अकिल शेख लियाकत उर्फ घंटा सरफराज, शौकत शेख उर्फ कलेजी आणि सलमान शेख उर्फ दंगल यांनी त्यांना अडवले. तो इथून का जातोस असा विचारत त्यांनी फैजानला घाणेरडा शिवीगाळ करायला सुरुवात केली. या पूर्वीच्या वादाच्या रागातून सरफराज आणि मुशाहिद यांनी तलवारीने फैजानच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि खांद्याखाली वार केले. फरमाननं रॉडनं मारहाण केली तर मुशाहिदने फैजानच्या खिशातील 15,000 रुपये हिसकावले. इतर आरोपींनीही लाथाबुक्कीने फैजानला बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत फैजानला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्या दवाखान्यातील जबाबानुसार 17 ऑगस्ट रोजी दुपारी 5:04 कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी BNS 2023च्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तपासासाठी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि पोलीस गणेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.